निलेश राणे आघाडीवर आहेत. विद्यमान वैभव नाईक हे पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय. उमेदवारीसाठी निलेश राणेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळतंय. 113 जागी महायुती तर 107 ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. इतर ठिकाणी 10 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. छोटे पक्ष सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. काँग्रेस 40 ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 31 ठिकाणी, शरद पवारांचा पक्ष 9 ठिकाणी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजप 68 ठिकाणी, शिवसेना शिंदे गट 26, राष्ट्रवादी अजित पवार गट 16 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण बघतोय कोकणातून महत्वाची बातमी नाशिक मधून. आता बघूयात नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे या आघाडीवर आहेत. नाशिक मध्यमधून वसंत गीते हे पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे कल हे आत येताना पाहायला मिळतात. कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर आहेत. वैभव नाईक हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्या हाय व्होल्टेज लढती कोकणातल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे कुलाबामधून राहुल नार्वेकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघातला सुद्धा कल आपल्यापर्यंत पोहोचतोय. राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे. तर बारामतीमध्ये अजित पवार हे आघाडीवर पोहोचलेले आहेत. पहिल्या फेरीमध्ये अजित पवार यांनी आघाडी घेतलेली आहे. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल हे आघाडीवर आहेत. त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार आहेत. शायना एनसी या पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माळशिरसमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राम सातपुते यांचा सामना हा शरद पवार यांच्या पक्षाच्या उत्तम जानकर यांच्या सोबत होतोय. उत्तम जानकर हे 2019 मध्ये राम सातपुते अवघ्या 2000 मतांनी राम सातपुते यांचा त्यावेळेला विजय झाला होता. आता पहिल्या फेरीमध्ये राम सातपुते हे पिछाडीवर जाताना दिसतात. मानखटाव मधून भाजपचे जयकुमार गोरे हे आघाडीवर आहेत. जयकुमार गोरे हे मानखटावचे विद्यमान आमदार सुद्धा आहेत आणि त्यामुळे आता पहिल्या फेरीमध्ये जयकुमार गोरे हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील हे सुद्धा आघाडी घेताना दिसत आहेत. चंद्रकांत मोकाटे हे पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहेत. मोकाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि चंद्रकांत पाटील हे पहिल्या कलांमध्ये सुद्धा आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतं. वडगाव चेरीमध्ये सुनील टिंगरे हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या कलांमध्ये सुनील टिंगरे सुद्धा आघाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडगाव शेरीची मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. सुनील टिंगरे यांना शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर विक्रोळीमधून सुनील राऊत हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील राऊत हे आघाडीवर आहेत. शिवडीमध्ये जर आपण बघितलं अजय चौधरी हे आघाडी घेताना पाहायला मिळतात. मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर जाताना दिसतात. तब्बल 235 जागांचे कल झी24 तासच्या हाती आलेले आहेत. त्यामध्ये 115 ठिकाणी महायुती तर 109 ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर आहे. 10 ठिकाणी 11 ठिकाणी तब्बल इतर पक्ष आणि अपक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लहान पक्ष सुद्धा मोठी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. भाजप 68 ठिकाणी, शिवसेना 29, राष्ट्रवादी 16 ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 31, राष्ट्रवादी शरद पवार गट 19 ठिकाणी आघाडी घेताना दिसतोय. भायखळ्यामध्ये मतमोजणी दरम्यान शॉर्ट सर्किटची घटना घडली. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय. मीडिया सेंटर मध्ये शॉर्ट सर्किटची घटना घडलेली आहे. भायखळ्यातल्या मतमोजणी दरम्यान ही शॉर्ट सर्किटची घटना झालेली आहे. भायखळ्यामध्ये जर आपण बघितलं तर भायखळ्यामध्ये सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या फेरीमध्ये विखे पाटलांची 2300 मतांनी आघाडी घेतलेली आहे. पहिल्या फेरीचे मतमोजणीचे कल आपल्यापर्यंत येत आहेत आणि या सगळ्यामध्ये आघाडीवर जाताना दिसत आहेत विखे पाटील.